मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कुठलाही आजार आपल्याला का होतो. बघूया काय ते. मित्रांनो, याचे सहज सोपे उत्तर आहे. काय ते बघूया. तुम्ही स्वीकारल्यामुळे नाही, तुम्ही स्वीकारल्यामुळे आपल्या शरीरात पाण्यावर तरण्याची नैसर्गिक शक्ती आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, एकदम छान व्हिडिओ आहे. आपल्या शरीरात पाण्यावर तरण्याची नैसर्गिक शक्ती आहे, पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. अरे बाबा, याला काय म्हणावे? तर आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्वीकारले की मला पोहता येत नाही. ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे, तोही पोहतो. हत्ती किती जड आहे, तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. व्हेरी गुड. अहो, सापाला हात पाय नसतात, तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो, हाही गैरसमज आहे. बघा, जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्याचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. अरे बापरे. याप्रमाणे आपल्यातही प्रतिकार शक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करीत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा आणि तिचा वापर करा. हेच खरे शरीरशास्त्र आहे. फार छान मित्रांनो, फार छान. मेडिकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर, कसलाही आजार झाल्यावर थोडं थांबा. तुमच्यातील प्रतिकार शक्तीला काम करू द्या. अशा आजारावर वारेमाप खर्च करणे हे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकार शक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे. महत्वाचं आहे मित्रांनो. आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक आजारावर मागे आपलं आंधळ मन आहे. बापरे. पण कित्येकदा पेशंटला याची माहिती नसते. डॉक्टरकडे गेले आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं. थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं उफाळून येतं. काय करावे हे समजत नाही. गुड. मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे काय ते होया. एखाद्या गोष्टीची जबरदस्त भीती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. बापरे. परीक्षेचा किंवा अजून कसला तरी तणाव असेल तर पोटात गोळा येतो. समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातील शक्ती गळून जाते. आणि या विपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती क्वचितच आजारी पडते. तर यावरून आपल्याला असे म्हणता येईल की शरीराच्या आंतरिक क्रियावरही अज्ञान मनाची सत्ता चालवते. उदाहरणार्थ, समोर मातीचे कण उडाले की काही सेकंदात लगेच आपल्या पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तिशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं त्याच्यावर
सत्ता चालते विचारांची, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची. मन कितीही ताकदवार असलं तरी ते गुलामच. दिलेला आदेश पाळणं एवढं त्याचं काम आहे. मित्र हो, आपण जसे विचार करतो तसेच आपल्या जीवनात घडते, हा निसर्गाचा नियमच आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.